नमस्कार, जय हिंद विद्यार्थी मित्रांनो. आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये एक नाही, दोन नाही, तीन नाही तर तब्बल मित्रांनो 16 सरकारी विभागामध्ये जे आहे मित्रांनो भरती चालू आहे या फेब्रुवारी महिन्यातल्या. ठीक आहे, तर टॉप मित्रांनो 16 सरकारी विभागामध्ये भरती चालू आहे आणि फॉर्म भरणे सुद्धा चालू आहे. आणि शैक्षणिक पात्रता या भरतीमध्ये 10वी पास जरी असाल तरी तुम्हाला फॉर्म भरता येणार आहे आणि तुम्ही जर 12वी पास असाल तरी तुम्हाला फॉर्म भरता येणार आहे. तुमचं ग्रॅज्युएशन झालं असेल तरी तुम्हाला फॉर्म भरता येणार आहे. तुमचा ITI झाला असेल तरी तुम्हाला फॉर्म भरता येणार आहे. आणि या भरतीचे फॉर्म भरणे चालू आहे. महाराष्ट्रातील तुम्ही कोणत्याही जिल्ह्यातले असाल तर तुम्हाला या भरतीमध्ये फॉर्म भरता येणार आहे. तुम्ही फक्त 10वीच पास आहे तरी सुद्धा तुम्हाला या भरतीमध्ये फॉर्म भरता येणार आहे. तर महाराष्ट्रातील मुलं मुली जे आहे मित्रांनो या भरतीमध्ये फॉर्म भरू शकतात. तर टॉप 16 सरकारी विभागामध्ये भरती चालू आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये. तर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून या 16 भरतीचे अपडेट मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे. तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे. व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल. आणि जास्त करून 10वी आणि 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो. तर वॅकन्सी नंबर 1 निघून येते मित्रांनो, भारतीय तटरक्षक दल भरती. तर इंडियन कोस्ट गार्डमध्ये जे आहे मित्रांनो 260 जागांसाठी ही भारतीय तटरक्षक दलमध्ये भरती चालू आहे. आणि या भरतीसाठी मित्रांनो शैक्षणिक पात्रता 12वी पास पाहिजे. त्याचबरोबर 12वीमध्ये भौतिकशास्त्र आणि गणित तुमचा विषय असला पाहिजे, तेव्हा तुम्हाला फॉर्म भरता येणार आहे. आणि या भरतीचे जे फॉर्म आहे 13 फेब्रुवारी 2024 पासून फॉर्म भरणे सुरुवात होतं आणि फॉर्म भरणे शेवटची तारीख 27 फेब्रुवारी 2024 आहे. त्याचबरोबर या भरतीमध्ये वयोमर्यादा 18 ते 22 आहे. SC/ST कॅटेगरीचे मुलं 18 ते 27 पर्यंत फॉर्म भरू शकतात. OBC कॅटेगरीचे मुलं 18 ते 25 वर्षापर्यंत फॉर्म भरू शकतात, जनरल OBC कॅटेगरीचे. त्याचबरोबर फीचा जर विचार केला तर जनरल OBC EWS कॅटेगरीसाठी 300 रुपये फी आहे. SC/ST कॅटेगरीसाठी या भरतीमध्ये फी नाही आहे. आणि या भरतीमध्ये सिलेक्शन प्रोसेसचा जर विचार केला तर सर्वात आधी लेखी परीक्षा होणार आहे. दुसरं मित्रांनो तुमचं ग्राउंड, तिसरं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, चौथं मेडिकल, अशी संपूर्ण सिलेक्शन प्रोसेस आहे. वॅकन्सी नंबर 2 येते मित्रांनो, रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड. यामध्ये 9,000 पदांसाठी भरती निघाली आणि या भरतीमध्ये मित्रांनो पात्रता 10वी पास आणि ITI पाहिजे. त्याचबरोबर फॉर्म भरणे शेवटची तारीख मित्रांनो मार्च-एप्रिल 2024 आहे. त्यानंतर वॅकन्सी नंबर मित्रांनो या ठिकाणी 3 येते, स्टाफ सिलेक्शन कमिशन फेज यामध्ये जे आहे मित्रांनो 5,639 पदांसाठी भरती निघाली. आणि या भरतीसाठी मित्रांनो शैक्षणिक पात्रता 10वी पासवर सुद्धा तुम्हाला फॉर्म भरता येते. त्याचबरोबर 12वी पासवर सुद्धा तुम्हाला फॉर्म भरता येते. त्याचबरोबर ग्रॅज्युएट लेवलवर सुद्धा तुम्हाला यामध्ये फॉर्म भरता येते. तुमचं जर मित्रांनो तुम्ही 10वीच पास असाल तरी तुम्हाला स्टाफ सिलेक्शन कमिशनमध्ये जे आहे मित्रांनो फॉर्म भरता येणार आहे. 5,639 जागा आहे. त्याचबरोबर या भरतीसाठी मित्रांनो फॉर्म भरणे शेवटची तारीख 28 फेब्रुवारी 2024 आहे. ठीक आहे, तर स्टाफ सिलेक्शन कमिशनमध्ये चांगली भरती निघाली आहे 5,639 जागांसाठी. तर महाराष्ट्रातील मुलं मुली या भरतीमध्ये 10वी पासवरही तुम्ही फॉर्म भरू शकता, 12वी पासवरही फॉर्म भरू शकता, ग्रॅज्युएटवर सुद्धा फॉर्म भरू शकतात. त्यानंतर महाराष्ट्र पब्लिक हेल्थ डिपार्टमेंट या ठिकाणी 1,729 पदांसाठी भरती निघालेली आहे. आणि या भरतीसाठी मित्रांनो शैक्षणिक पात्रता MBBS, त्याचबरोबर BAMS, त्याचबरोबर पोस्ट ग्रॅज्युएट, डिग्री ऑफ डिप्लोमा. आणि फॉर्म भरणे शेवटची तारीख यामध्ये 15 फेब्रुवारी 2024 आहे. त्यानंतर ट्रान्सको यामध्ये 444 पदांसाठी भरती निघाली आहे. शैक्षणिक पात्रता यामध्ये मित्रांनो BBT यामध्ये मागितला आहे. ठीक आहे, फॉर्म भरण्याची शेवटची तारीख मित्रांनो 9 फेब्रुवारी 2024 आहे. त्यानंतर इंडियन आर्मी SSC टेक 2024, तर 381 पदांसाठी यामध्ये भरती निघालेली आहे. आणि या भरतीसाठी मित्रांनो शैक्षणिक पात्रता ही BE पाहिजे, BTech पाहिजे. त्याचबरोबर ऑनलाईन फॉर्म भरणे शेवटची तारीख 21 फेब्रुवारी 2024 आहे. त्यानंतर भारत नॅनॉमिक्स लिमिटेड, तर यामध्ये 361 जागांसाठी भरती निघाली आहे. शैक्षणिक पात्रता BE, BTech, डिप्लोमा, इंजिनिअरिंग, ITI. त्याचबरोबर फॉर्म भरणे शेवटची तारीख 14 फेब्रुवारी 2024 आहे. त्यानंतर शिवाजी एज्युकेशन सोसायटी अमरावती. ठीक आहे, शिवाजी एज्युकेशन सोसायटी अमरावती या ठिकाणी 224 जागांसाठी भरती निघाली. आणि या भरतीसाठी पात्रता एक तर ग्रॅज्युएशन पाहिजे तुमचं, किंवा मग डिप्लोमा पाहिजे, किंवा मग पोस्ट ग्रॅज्युएट पाहिजे. त्याचबरोबर फॉर्म भरणे शेवटची तारीख मित्रांनो 15 फेब्रुवारी 2024 आहे यामध्ये. ठीक आहे, त्यानंतर NTPC लिमिटेड या ठिकाणी 223 जागांसाठी भरती निघाली आहे. आणि या भरतीसाठी मित्रांनो शैक्षणिक पात्रता BE लागते, त्याचबरोबर BTech लागते. त्याचबरोबर फॉर्म भरण्याची शेवटची तारीख मित्रांनो या ठिकाणी 8 फेब्रुवारी 2024 आहे.
त्यानंतर स्पोर्ट ऑथॉरिटी ऑफ इंडिया या ठिकाणी 214 जागांसाठी भरती सुरू आहे. तर या भरतीसाठी शैक्षणिक पात्रता डिप्लोमा पाहिजे किंवा मग डिप्लोमा तुम्हाला पाहिजे कोचिंग फ्रॉम SAI, त्याचबरोबर NIS, ठीक आहे. आणि फॉर्म भरणे शेवटची तारीख 14 फेब्रुवारी 2024 आहे. त्यानंतर ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ आयुर्वेदा या ठिकाणी 125 जागांसाठी भरती सुरू आहे. आणि या भरतीसाठी मित्रांनो शैक्षणिक पात्रता तुम्ही 12वी पासवर सुद्धा फॉर्म भरू शकता किंवा मग ग्रॅज्युएशनच्या लेवलवर सुद्धा तुम्ही फॉर्म भरू शकता. GNM असेल तेव्हासुद्धा फॉर्म भरू शकता. डिग्री असेल इन आयुर्वेदाची तेव्हासुद्धा तुम्ही फॉर्म भरू शकता. तर 12वी पास ग्रॅज्युएटवालेसुद्धा यामध्ये फॉर्म भरू शकतात. फॉर्म भरणे शेवटची तारीख 15 फेब्रुवारी 2024 आहे. त्यानंतर NMDC लिमिटेड या ठिकाणी 120 जागांसाठी भरती निघालेली आहे. आणि या भरतीसाठी मित्रांनो शैक्षणिक पात्रता 10वी पास लागते आणि त्याचबरोबर ITI लागते. त्याचबरोबर फॉर्म भरणे शेवटची तारीख मित्रांनो 26 फेब्रुवारी 2024 आहे. ठीक आहे. त्याचबरोबर जे आहे मित्रांनो तुम्ही बघू शकता द अकोला डिस्ट्रिक्ट सेंट्रल कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड यामध्ये 100 जागांसाठी भरती निघाली आहे. त्याचबरोबर या भरतीसाठी मित्रांनो शैक्षणिक पात्रता याने ग्रॅज्युएट पाहिजे. त्याचबरोबर BCA पाहिजे किंवा मग BCM पाहिजे. त्याचबरोबर MCM पाहिजे, BE पाहिजे, BTech पाहिजे. एवढं या भरतीमध्ये शैक्षणिक पात्रता मागितलं आहे. त्याचबरोबर फॉर्म भरणे शेवटची तारीख मित्रांनो 9 फेब्रुवारी 2024 आहे. त्यानंतर UPSC या ठिकाणी 69 पदांसाठी भरती निघालेली आहे. आणि शैक्षणिक पात्रता MBBS पाहिजे, BE पाहिजे, BTech पाहिजे. आणि फॉर्म भरणे शेवटची तारीख 15 फेब्रुवारी 2024 आहे. त्यानंतर द न्यू इंडिया तर तुम्ही बघू शकता द न्यू इंडिया अशुरन्स यामध्ये यामध्ये मित्रांनो 300 पदांसाठी भरती निघाली. आणि या भरतीसाठी मित्रांनो शैक्षणिक पात्रता ग्रॅज्युएशन पाहिजे. त्यानंतर इस्रो URSC तर यामध्ये 224 जागांसाठी जे मित्रांनो भरती निघालेली आहे. त्याचबरोबर या भरतीसाठी मित्रांनो शैक्षणिक पात्रता 10वी पास पाहिजे तुम्ही. त्याचबरोबर तुमचं जे मित्रांनो या ठिकाणी ITI पाहिजे. त्याचबरोबर BSc पाहिजे. त्याचबरोबर MSc पाहिजे. त्याचबरोबर ME पाहिजे, MTech पाहिजे. त्याचबरोबर BE पाहिजे, BTech पाहिजे. त्याचबरोबर एवढं मित्रांनो इस्रो URSC यामध्ये जे मित्रांनो शैक्षणिक पात्रता लागते. आणि फॉर्म भरणे शेवटची तारीख यामध्ये 16 फेब्रुवारी 2024 आहे. ठीक आहे. तर अशा मित्रांनो ह्या टॉप अशा महाराष्ट्रात मित्रांनो ह्या 16 सरकारी विभागामध्ये मित्रांनो भरती चालू आहे. ठीक आहे. तर तुम्ही फॉर्म आजही भरू शकता किंवा उद्या फॉर्म भरू शकता. ठीक आहे. तर तुम्ही बघू शकता टॉप मित्रांनो आपल्या महाराष्ट्रामध्ये या फेब्रुवारी महिन्यात टॉप 16 सरकारी विभागामध्ये मित्रांनो भरती सुरू आहे. ठीक आहे. तर या ठिकाणी जे स्टाफ सिलेक्शनचं पद आहे तर यामध्ये सर्वात जास्त पद आहे 5639. तर यामध्ये तुम्हाला 10वी पासवर सुद्धा फॉर्म भरता येणार आहे. ठीक आहे. तर ही होती संपूर्ण महत्त्वाची माहिती. तर आपले YouTube चॅनल सबस्क्राईब करून ठेवा अशाच नवीन भरतीच्या अपडेटसाठी. तर याच्यासाठी तर थांबतो. भेटूया